कन्हैया आएंगे मगर आपका घर गांव वृंदावन बनना चाहिए ना। वो ब्रज में आने के लिए तैयार है कि नहीं? वो ब्रज में आने के लिए तैयार है, मगर आपकी तैयारी होनी चाहिए। आपने आपको घर को और गांव को पहला वृंदावन बनाना चाहिए। आप वृंदावन बनते ही कन्हैया आएगा कि नहीं? नंदलाल बिराजमान आयो रे आयो 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 आयो रे आयो नंदलाल बिराजमान आयो रे आयो नंदलाल बिराजमान बिखरे रंग गुलाल बिखरे रंग गुलाल बिराजमान आयो रे आयो नंदलाल श्याम जी आने के लिए तयार आहे. कृष्णाय वयम नुमः हे सूत्र लक्षात राहिलं पाहिजे, कारण सच्चिदानंद स्वरूप माझा काना है. कन्हैया आने के लिए तैयार है, आपके घर में आएगा, आपका भी संभाल करेगा, आपकी देखभाल करेगा और अंतिम क्षण आपकी सब उत्तर क्रिया करेगा और उत्तर क्रिया करने के बाद उसके धाम को भी लेके जाएगा, जहां जाने के बाद आना नहीं पड़ता. यद गत्पान निवर्तन्ते तद धाम परमम मम. जिथं गेल्याच्या नंतर यावं लागत नाही, तिथं मरावे लागत नाही, तिथं कशाची कमी नाही, तिथं सगळं आनंदच आहे, तिथं पैशाची गरजच नाही. ती म्हणतात ना ते सांख्य तत्व कौमुदीमध्ये, अभिलाष उपनीतम च तत्सुखम सुहस्पदम. नुसती अभिलाषा करायची उशीर आहे. ते तर स्वर्गाचं सांगितलं, वैकुंठात तर लय विलक्षण आहे, तिथं लय दूर आहे वैकुंठ, तिथं सगळं आनंदच आहे. तिथं जन्मच होत नाही तर मरणार कुठून, तिथं सगळं आनंद आहे. आशा थोनी आनंद रे आनंद कृपा
किसको जाना है वैकुंठ बताओ, हाथ ऊपर करो। क्यों जाना, एक बार बोलना पड़ेगा फिर। राधे राधे, राधे श्याम, राधे श्याम। सबको जाना है वैकुंठ। कौन कौन मिलेगा वहां, कौन मिलेगा, कौन कौन मिलेगा? तुकाराम जी वहीं मिलेंगे, हम ही वैकुंठवासी। कृष्णा जी बाबा वहीं मिलेंगे, सब संत वहीं मिलेंगे। नित्यानंद है वहां, वहां बारिश किसी की आवश्यकता नाही, वहां पुरा आनंद आहे। तिथं असे मातीचे नाही, जो काही हिरा असतो ना म्हणते कुठेतरी ठेवलेला आहे हिरा, लय महागडा आहे, ते हिऱ्याचे घर असतात, तिथं खाणी लागतात हिऱ्याच्या मोऱ्याच्या, माणिक असं भरलेलं आहे। तुम्ही किती घाला, ते कानात घाला, डोक्यात, कारण दगडच तिथे सगळे सोन्याची, तिथं घरच सोन्याचे। आता इथं रावण्याच्या लंकेत होते ते देवाचं वैकुंठ आहे, हे रावण्या। आता याच्या जर लंकेत होते तर ते देवाचं धाम आहे, तिथं कशाची, जिथं काहीच कमी नाही त्याला वैकुंठ म्हणतात। जाना है तो फिर आपको काना को पुकारना पड़ेगा, काना को पुकारना पड़ेगा, और वो आएगा। जब वो आएगा तो सीधा वही लेके जाएगा। लोगों को दिखेगा आप मर गए, जला दिया, ये सब बाह्य कृति दिखती है, आपका सूक्ष्म शरीर वहां जाएगा। तो किसको किसको जाना है वैकुंठ? सबको जाना है, फिर आना पड़ेगा यहाँ। कल कौन कौन आ रहा है फिर कथा में? हाँ, अब वृंदावन कौन कौन आ रहा है? हाँ, बहुत लोग आ रहे हैं वृंदावन। कन्हैया की नगरी में जाना है ना, ज्या ठिकाणी देव फिरला ती माती अशी कपळा लावली तरी धन्य हो। असे असे चमत्कार आहे मायबाप। मला तर असं वाटतं कशी सांगू पुढचे, किती सांगायची कथा। कृष्णाय वयम नुमय सूत्र है, देवाला देवाचा आश्रय करून जगलं पाहिजे, देवावरच विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्या आश्रित राहूनच सगळं हे सहज चाललंय संसार। याला फक्त साक्षी म्हणून पाहत राहायचं, जगत राहायचं, करत राहायचं। पण तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची, असं जीवन जगलं पाहिजे। असं जीवन जगण्याची प्रेरणा ही कथा देते। इथं आपल्या ठरवल्यानुसार काय होत नाही संसारात, होतं काय असं? जीवाची इच्छेनुसार झालं असतं काय काय झालं असतं बरं? इथं काय झालं असतं बरं? एखाद्याला कागद पेन द्याला, सांगा बरं तुमच्या काय काय इच्छा, काय काय लिहिताल तुम्ही? काय लिहिताल? पहिला मा गुडघार दुखाचा बंद होती, गुडघार होती। हा म्हणजे गुडघ्या, कशाला गुडघ्यावर फोकस करता? माणसाने स्थूल शरीरावर फोकस केल्यापेक्षा मनावर फोकस करा। तिथं जर फोकस केलं ना तर डायरेक्ट अमर होऊन जाणार। ते बी येईल सोंग लईच वेळ कमी राहिला, थोडी एक सूत्र दोन सूत्र, कारण ते आल्यावर आता आम्हाला काहीच मिळणार राहत मग। हा, म्हणून आपण देवाला जास्त अडकत नाही याच्यात, आता खूप सांगायला भाग आहे। म्हणून आपण देवाचा आश्रय करून जगलं पाहिजे आणि परमार्थ हा तारुण्यात केला पाहिजे। पाचपूर बाबाचं पहिलंच वाक्य मला खूप आवडलं की परमार्थ हे तुमच्या तारुण्याची इच्छा करतो, म्हणजे तरुण उपस्थिती नाही इथं। हे 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 खास मी यांना पाहून आनंदित होतो, कारण हे भविष्य आहे पंचक्रोशीचं। म्हणून भजन कधी करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे? यांना उठवा एकदा आता। भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है? भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है? भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है? भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है?
माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डोंगरावर शिवरायाचं नाव गाजतंय सवारी भवानी चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये
कृष्णाजी बाबांना मला माणूस बनवलं माझ्या कृष्णाजी बाबांना मला माणूस बनवलं माझ्या कृष्णाजी बाबांना मला माणूस बनवलं माझ्या कृष्णाजी बाबांना मला माणूस पलीकडचे ये भगवान के बहुत लाडले भगत हैं, इन्होंने बहुत भक्ति की है। इनके बारे में हमने अभी चर्चा भी की है। इनके पिताश्री कितने भयंकर क्रोधित हुआ करते थे इनके ऊपर, कितने अटैक इनके ऊपर कर दिए मगर कुछ नहीं हुआ। लास्ट में पुत्र सुनने रहा, ये विष्णु को अपना दुश्मन मानते थे। अरे प्रहलाद जी सतत भगवान विष्णु का चिंतन करते थे, इसलिए इन्होंने लास्ट में ऐसा तय कर दिया कि आज इसका विनाश करना है, इसका नाश करना है, इसकी मृत्यु
भी शिक्षा देनी है ऐसा तय कर दिया, मगर बहुत बार प्रयास भी किया मारने का, तलवार का आघात किया, कुछ नहीं हुआ। वो आ गए क्या? विष्णु भगवान आ गए। और ब्रह्मदेव से ऐसे वरदान प्राप्त किए, इनको दानव नहीं मार सकता, मानव नहीं मार सकता, ये रात्रि में नहीं मर सकते, दिन में नहीं मर सकते, बाहर नहीं मर सकते, अंदर नहीं मर सकते, 12 महीनों में नहीं मर सकते, इनको देव नहीं मार सकता, दानव नहीं मार सकता, कोई नहीं मार सकता। थोडक्यामध्ये अमरतेचं वरदान या हिरण्यकश्यपूने प्राप्त करून घेतलेलं आहे। आणि याच्या राज्यामध्ये असे कायदे, जो कोणी सप्ताह करील, देवाचा हरिपाठ करील, काकडा करील, भक्ती करील, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा याच्या राज्य घटना राज्यामध्ये। कुणालाही भक्ती करू देत नाही, पण स्वतःच्या घरी असा मुलगा उत्तीर्ण झाला तो भक्तीला लागला, कारण याची आई असणारी कयादू हिरण्यकश्यपू ज्या वेळेला तपश्चर्येला जातो त्यावेळेला प्रल्हादजीची आई काही दिवस नारदांच्या आश्रमात राहते आणि तिथूनच भक्तीचे संस्कार चालू होतात। उदरात असतानाच भक्तीचे संस्कार प्रल्हादजीवर आहे। हे सगळे भक्त श्रेष्ठ भक्त है प्रल्हाद जी, इन्होंने ऐसी भक्ति की है। इनके बारे में क्या कहना, वाणी रुक जाती है, ऐसे भक्त है। बापाने आशे षडयंत्रपूर्वक मारण्याचा प्रयत्न केला, पण ज्याच्या अंतःकरणात देवाच्या भक्तीचा उदय झाला त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी रोखू शकत नाही। हे साक्षात प्रमाण आहे प्रल्हादजीचं। आता हिरण्यकश्यपूचं डोकं फिरलेलं आहे। हिरण्यकश्यपूने सगळे प्रयत्न केले, याला समुद्रात नेऊन टाकलं, तिथून पाठीमागं आला, याला कड्यावरून ढकललं, काही नाही झालं, देवानी झेललं, हत्तीच्या पायाखाली गेलं, काही नाही झालं, उकळत्या तेलात टाकलं, काही नाही झालं, सगळ्या गोष्टी करून पाहिजे। हे कशासाठी? हिरण्यकश्यपूचा दुश्मन असणारा विष्णूची भक्ती करतो म्हणून दुश्मनी बाप लेकामध्ये अनेक प्रयत्न केले मारण्याचे, परंतु शेवटी त्यांनी ठरवलं आज याला मारायचं, म्हणून बाप अतिशय क्रोधित झालेला आहे। हा मरत नाही, मग हा ज्याची भक्ती करतो त्यालाच मारायचा, असा आज हिरण्यकश्यपूने ठरवलेला आहे। मग तो प्रल्हादाला विचारू लागला, प्रल्हादा, अरे तू त्या देवाची भक्ती करतो तो तुझा देव कुठे आहे? प्रल्हादजी म्हणतात, पिताजी मी तुम्हाला प्रतिप्रश्न करतो, माझा देव कुठं नाही? सांगा ना मला। गजेपी विष्णू, भुजेपी विष्णू, जलेपी विष्णू, माझा देव आकाशात आहे, माझा देव झाडात आहे, माझा देव पाण्यात आहे, माझा देव सगळीकडे नाही, माझा देवच आहे, संसार नाही, कारण भक्ताचा धर्म असतो विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म। अशी भावना आपली तयार होण्यासाठी तर भागवत कथा आहे। म्हणून या उदाहरणातून काय घ्यायचं मंडळी, ज्याच्या अंतःकरणात भक्तीचा उदय झाला त्याला कोणी काय करू शकत नाही, त्याचा केशाला धक्का लागणार नाही, इतका पॉवरफुल बाप आहे। मी तुम्हाला बोलून गेलो, सगळे पंचभूत त्याच्या तावडीत होते। मार्च महिन्यात जरी फोन केला वरुणाला तरी पाऊस पडावा लागायचा, इतका धराला होता हिरण्यकश्यपूचा। मार्च महिन्यामध्ये थंडी सुरू करायचा हिरण्यकश्यपू, आणि थंडीला सांगायचं का फक्त माझ्यापुरती एसीची गरज नव्हती त्याला। अक्षय सगळे पंचभूत जिंकलेला हिरण्यकश्यप, पण देवापुढे कुणाचं काय चालतं महाराज? प्रल्हादाने देवाचा असा आश्रय केला,
विश्वाला व्याप्त केलं. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकार. हे ज्ञानेश्वर महाराज सारख्या संतांनी स्वीकार केलेला आहे. जिकडं तिकडं देव भरलेला आहे. म्हणून तुम्ही त्याला मारण्याच्या तावडीत पडू नका, त्याला मारण्याच्या भानगडीत पडू नका, त्याच्याशी शत्रुत्व करू नका. उलट माझ्यासारखं त्याला शरण जा, तो माफ करतो. तुमच्याकडून अनंत अपराध झाले, तुमच्याकडून अनंत अपराध झाले, पण माझा देव असा आहे, करोडो पाप होऊ द्या तुमच्याकडून. कारण त्याने रामचरित मानसामध्ये तर देवाच्या संदर्भात असं सांगितलं, कोटी विप्रवत लागू जाय, करोडो ब्राह्मण तुमच्या हाताने मरू द्या. अपिशे सुदुराचार गीतेची भाषा बघा, कसला बी पाप होऊ द्या, पण तुम्ही देवाला शरण गेले तर तुम्हाला पवित्र करण्याचं काम माझा परमात्मा करतो. पण त्या दिवशी संकल्प करावा लागतो, मी परत हे पाप करणार नाही म्हणून. अशी उपदेश आपल्या वडिलाला देऊ लागला. पण दुष्ट लोक पुढे उपदेश स्वीकार करतात का? साक्षात भगवान कृष्णाला लोक नाही बदलता आले. साक्षात जगाचा मालक आहे. त्याच्या वेळेला दुर्योधन होता, हिरण्यकश्यप वेळेला दुःशासन होता, शकुनी होता, कर्ण्य होते. बदलू शकला देव नाही, बदलला. जिथं देवाला लोक बदलता येत नाही तिथं प्रभाकर काय लोकांना बदलला. दुष्ट लोक देवाची दुश्मनी करतात, साधूची दुश्मनी करतात. म्हणून देवाच्या नंतर संतांचे अवतार आहे. संत क्षमाशील असतात, क्षमा करतात. अशा पद्धतीने पर हमारा कन्हैया ये यथामान प्रपद्यन्ते ताऊ सदैव भजाम्यहम्. ज्याच्या डोक्यात ज्याच्या डोक्यात जे सूत्र त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं याला भक्ती युक्ती काही नाही सांगायची. प्रल्हादा तू खूप सहन केलं माझ्यासाठी, याला मी माझ्या भाषा सांगतो. क्रोधी अविश्वासी जासी बोलकायचा व्यर्थ आपली वाचा शिरू नये. दुष्ट माणूस कधी चांगल्या गोष्टीचा स्वीकार करत नसतो. याला मी माझ्या भाषेत सांगतो. हमारा कन्हैया ऐसा है, हंस हंस के जाता है, मान मोड़ देता है. अरे आपको तो केवल वो गोकुल वाला कन्हैया पता है. जरा महाभारत का कहाना देखो, महाभारत का युद्ध का सूत्रधार वही है. अरे बहुत माना मोड़ दी उसने लोगों को. सांगितलं अरे प्रल्हादा माझ्यासाठी इतकं स्वीकार केलं बाळा, आलोय. माझा भक्त जिथं म्हणेल की तिथंच आहे. त्या ठिकाणी हिरण्यकश्यप विचारत आहे, प्रल्हादा सांग तुझा देव कोण, सांग. आज मला तुझा देव शोधायचा है, उसका खोज करनी मेरे को. प्रल्हाद करे पिताजी हमारे भगवान की खोज मत करो, उसमें खो जाओ. खोजने से कुछ नहीं होगा, होने से सब कुछ मिलेगा. त्याने सांगितलं नाही ज्ञानाची भाषा करू नको कार्ट्या. तुझा देव मला पाहायचा आहे, सांग कुठे. सांगितलं कुठं नाही. सांगितलं कुठं नाही. सांगितलं माझ्या समोर जो खांब आहे
विचारताय प्रल्हादा? कुठं आहे देव? सांगितलं कुठं नाही. माझ्या समोर जो खांब आहे याच्यातही तुझा देव आहे. सांगितलं याच्यातही माझा देव आहे. त्या ठिकाणी धाड दिशी त्या ठिकाणी प्रहार केला आणि हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी नृसिंह भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. बोलिये नृसिंह भगवान. नृसिंह भगवान प्रकट झाले आणि त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूशी त्या ठिकाणी बोलू लागले, गाढवा माझ्या भक्ताचा अपमान केला, नको नको दंड दिला, सोडणार नाही तुला आता. आणि मग दोघांचं कठोर युद्ध चालू झालं. युद्ध चालू झालं. हो नृसिंह भगवान बोलू लागले, हिरण्यकश्यपू तू खूप तपश्चर्या केली ना, तुला काय काय वरदान दिले, तुला काय काय वरदान दिले ब्रह्मदेवाने. तुला देव मारू शकत नाही, दानव मारू शकत नाही, मानव मारू शकत नाही. बघ माझ्याकडं, मी देव बी नाही, दानव नाही, मानव नाही. आणि आता बघ हिरण्यकश्यपू, हे 12 महिने तुला मारण्यासाठी 13वा पुरुषोत्तम महिना मी निर्माण केला. देव आहे तो. देवाला कोणी चॅलेंज नाही केलं पाहिजे. तुला मारण्यासाठी 13वा महिना निर्माण केलेला आहे. सोडणार नाही बेटा तुला आता. मग घाबरू लागला. मृत्यू त्या ठिकाणी समोर आल्यानंतर चांगल्या चांगल्याला चड्डी काय काय होत सांगू शकतो. चांगले चांगले म्हणून देवाच्या भक्ताला त्रास नाही दिला पाहिजे. असा हिरण्यकश्यप कुठून निघतो, नृसिंह भगवान कुठून निघतो. त्या ठिकाणी सांगितलं, तू काय काय अटी घेतल्या होत्या, काय काय लिहून घेतलं होतं ब्रह्मदेवाकडून. बघ हा दिवस नाही, ही रात्र नाही. हो बघ आता काय परिस्थिती आहे. तू घरात नाही, तू बाहेर नाही, आता तू दारात आहे. मी तुम्हाला दरवाजाचं खूप महत्व सांगल. तुमच्या घरात कोण भूत घुसते माहिती आहे का? अरे दरवाजा हे नृसिंह भगवंताचं स्थान आहे. तुमच्या एका दारात नृसिंह भगवान नाही, त्याची प्रतिमा तरी पाहिजे तिथे. जुन्या लोकांचे घर बघा, केवढ्याले दरवाजे राहायचे. तुम्ही दरवाजाला VIP आणता, पण नृसिंह भगवंताला तिथं स्थान देत नाही म्हणून काही घुसते कोणाच्या घरात. पिशाचिनी, शाकिनी, टाकिनी घुसते त्या घरात. अशा पद्धतीने सांगितलं दरवाजामध्ये घेतलेला आहे. त्या ठिकाणी दरवाजात बसलेले आहे आणि त्याला मांडीवर घेतलेला आहे. सांगितलं बघ पठ्या, तू आकाशात नाही तो पृथ्वी तलावर नाही. बघ तू माझ्या मांडीवर आहे आणि पोटामध्ये त्या ठिकाणी आपले नाखून घातलेले आहे आणि त्या ठिकाणी फाडलेला आहे, पोट फाडलेला आहे, पोट फाडलेला आहे. जो माझ्या भक्ताला त्रास देतो पोट फाडून टाकेल, पोटच फाडील, पोटच फाडील, पोट फाडलंय. टाळ्या वाजवा देवासाठी, जोरात टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा देवासाठी. टाळ्या वाजवा. माझ्या भक्ताला जो त्रास नाही त्याचं पोट फाडल्याशिवाय राहणार नाही असा देव गर्जना करू लागला. त्या ठिकाणी पोट फाडलेला आहे. टाळ्या वाजवा एकदा नृसिंह भगवंतासाठी. टाळ्या वाजवा. हिरण्यकश्यप उठा उठा उठा, मेले नाही, उठा बाबू. बस 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 बस. खरोखर मेले का?